ट्रम्प यांनी देशाला उद्देशून भाषण केलं। इराण मध्य आशियातील दहशतवाद्यांचा सगळ्यात मोठा पोशिंदा असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। इराणनं शांतता प्रस्थापित करावी, अन्यथा इतर ठिकाणी हल्ले करायला मिनिटही लागणार नाही, असा इशारा ट्रम्प यांनी दिलेला आहे। A short time ago, the U.S. military carried out massive precision strikes on the three key nuclear facilities in the Iranian regime: Fordo, Natanz, and Esfahan. Everybody heard those names for years as they built this horribly destructive enterprise. Our objective was the destruction of Iran's nuclear enrichment capacity and a stop to the nuclear threat posed by the world's #1 state sponsor of terror. Tonight I can report to the world that the strikes were a spectacular military success. Iran's key nuclear enrichment facilities have been completely and totally obliterated. With all of that being said, this cannot continue. There will be either peace or there will be tragedy for Iran far greater than we have witnessed over the last 8 days. Remember, there are many targets left. Tonight's was the most difficult of them all, by far, and perhaps the most lethal. But if peace does not come quickly, we will go after those other targets with precision, speed, and skill. Most of them can be taken out in a matter of minutes. There's no military in the world that could have done what we did tonight. Not even close. There has never been a military that could do what took place just a little while ago. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या धाडसी निर्णयाचे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी कौतुक केलंय। बेंजामिन नेतन्याहू काय म्हणालेत पाहूया। Congratulations, President Trump. Your bold decision to target Iran's nuclear facilities with the awesome and righteous might of the United States will change history. In Operation Rising Lion, Israel has done truly amazing things. But in tonight's action against Iran's nuclear facilities, America has been truly unsurpassed. It has done what no other country on earth could do. History will record that President Trump acted to deny the world's most dangerous regime the world's most dangerous weapons. His leadership today has created a pivot of history that can help lead the Middle East and beyond to a future of prosperity and peace. आणि अमेरिकेनं हा हल्ला करण्यापूर्वीच इराणनं त्यांचा युरेनियमचा साठा अन्यत्र हलवलाय असं कळतंय। फोर्डो अणुप्रकल्पाजवळ उभ्या असलेल्या ट्रकचे फोटो व्हायरल झाले। फोर्डो अणुप्रकल्पामध्ये अण्वस्त्रांसाठी युरेनियमचं संशोधन सुरू होतं। फोर्डो हल्ल्यानंतर रेडिएशन झालं नसल्याची IAEAने माहिती दिलेली आहे। तर अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याचा पाकिस्ताननं निषेध केलाय। मध्य आशियातला तणाव वाढण्याची पाकिस्तानला चिंता आहे। अमेरिकेचा हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग असल्याचं पाकिस्ताननं म्हटलंय। संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरनुसार इराणला प्रत्युत्तराचा अधिकार असल्याचं पाकिस्तानकडून सांगितलं जात आहे। अगदी काहीच दिवसांपूर्वी असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झालेली होती। काहीसे संबंध त्यांच्यामध्ये दृढ होत आहेत का अशी चर्चा होत असताना अमेरिकेच्या या हल्ल्याचा पाकिस्तानने निषेध केलेला आहे। पुढची बातमी पाहूया। अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर येमेननं इराणच्या बाजूने या युद्धामध्ये उडी घेतली आहे। अमेरिकेच्या जहाजांवर हल्ला करण्याची घोषणा येमेननं केली आहे। आम्ही अधिकृतपणे युद्धात उतरत आहोत असं येमेननं सांगितलंय। लाल समुद्रातली जहाजं हटवा असा इशारा अमेरिकेला देण्यात आलाय। जहाजं आणि युद्धनौकांवर हल्ला करण्याची येमेननं धमकी दिलेली आहे। आणि B-2 स्टील्थ बॉम्बरचा वापर अमेरिकेनं केला होता। दरम्यान B-2 बॉम्बर विमानांचा GBU-57A-B बॉम्बसह 44 तास प्रवास झालाय। 18,000 किलोमीटर अंतर पार करून फोर्डोचा आण्विक तळ उद्ध्वस्त करण्यात आलाय। अमेरिकेच्या हल्ल्याचा खर्च $2.1 अब्ज असल्याची माहिती मिळतेय। B-2 बॉम्बर विमान रडाराच्या नजरेतही सापडली नाहीत। फोर्डो आण्विक तळावरती 6 बंकरभेदी GBU-57A-B बॉम्बनं हल्ला करण्यात आलाय। एक बंकरभेदी बॉम्ब हा 13 ते 14 टन वजनाचा असतो।
भूगर्भात जाऊन फोर्डोमधला आण्विक तळ उद्ध्वस्त करण्यात अमेरिकेला यश मिळाले. नतांज आणि एस्पेहानच्या तळांवरती 30 टॉमहॉक क्षेपणास्त्रांनं हल्ला करण्यात आलाय. तर अमेरिकेनं इराणवरती हल्ला केल्यानंतर इराणनं इस्रायलवरती क्षेपणास्त्रांचा मारा केलाय. राजधानी असलेल्या शहरासह तेल अवीव आणि हैफावर क्षेपणास्त्रांनी हल्ला केलाय. जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी आहे, त्यासोबतच तेल अवीव हे अत्यंत महत्त्वाचं शहर आणि हैफावर देखील क्षेपणास्त्रांनी हल्ला केलाय. इराणनं आंतरखंडीय क्षेपणास्त्रांनी हल्ला केलेला आहे. इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये सायरनचे आवाज ऐकू येऊ लागलेत. 25 क्षेपणास्त्रांनी इराणनं इस्रायलवरती मारा केलाय. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणनं 2 वेळा क्षेपणास्त्रांचा मारा करत इस्रायलला लक्ष्य केलेलं आहे. निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांच्याशी या सगळ्या युद्धजन्य परिस्थिती संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे.